आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला, ते म्हणजे चीनमधील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची काटेकोर तपासणी होणार आहे, अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना चाचणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. चीनमध्ये गेल्या काही दिवसात झालेला कोरोनाचा उद्रेक पाहता चीनमधून भारतात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तसंच कोविडची टेस्ट केली जाणार आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सरकारचा महत्त्वाचा निर्णय. मिलिंद, खास अतिशय महत्वाचा निर्णय आहे. आता विमानतळावरती चीनमधून येणाऱ्या ज्या नागरिकांचं आहे ते तपासणी होणार आहे, कोविड टेस्ट होणार आहे. आपल्याला माहित असेल की चीनमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाचा उद्रेक झालेला आहे ना, आगामी काही दिवसांमध्ये तिथे रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढणार आहे. आणि त्यानंतर तिथे लीप इयरच्या निमित्ताने तिथले चीनी नागरिक हे जगभरात फिरत असतात. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की चीनमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे, कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने आजच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे. बरं प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईमध्ये सापडलेल्या प्रत्येक कोरोना रुग्णाची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली. क्या कर रही है, उन्होंने क्या रिकमेंडेशन किया है कि जो भी कोविड का केस आएगा उसका जीनोम सीक्वेंसिंग करें. हम पहले क्या करते थे, 25% केसेस का जीनोम सीक्वेंसिंग करते थे और उस पे चेक करते थे. ये हमारा चालू ही था. गवर्नमेंट ने ऐसी एक बॉडी बनाई ही थी जिसमें देखते थे कि अगर कोई ये ओमिक्रॉन की जगह कुछ और तो नहीं आ रहा है. तो अभी भी हम वही कर रहे हैं, बट अभी हर सैंपल वहां जाएगा और जीनोम सीक्वेंसिंग. और अभी तक हमारे जे हॉस्पिटल के जो भी रिपोर्ट्स आए हैं, सारे ओमिक्रॉन के जो वेरिएंट हैं उसी में आए हैं. उसमें से किसी पेशेंट को मौत नहीं हुई है, कोई धोखा नहीं हुआ. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झपाट्यानं वाढताना पाहायला मिळतोय. चीनमध्ये अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाल्याच्या बातम्या आहेत. अनेकांना रुग्णालयात बेड मिळत नाही. चीनमधल्या कोरोनाच्या या वाढत्या संकटामुळे जगाचंही टेन्शन वाढलंय. भारत सरकारनं सुद्धा चीनमधल्या कोरोनाच्या संकटामुळे अलर्ट जारी केलाय आणि या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. कोरोनाचं जगावरचं संकट अद्याप संपलेलं नाही, मात्र सतर्क रहा, असं मनसुख मांडवीय यांनी या बैठकीनंतर म्हटलं. तसंच गर्दीच्या सर्व ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना देशवासियांना देण्यात आल्या. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे. अठारह के ऊपर प्रिकॉशन डोज सबको लगनी चाहिए, लेकिन लगी है सिर्फ 27-28%. तो हम अपील करेंगे कि प्रिकॉशन डोज जिसको नहीं लगी है वो ले लीजिए. ये भारत की पेंडेमिक रिस्पांस का एक पिलर है, पॉलिसी है, वैक्सीन अवेलेबल हैं, तो उसको तरफ जाइए. और पर्टिकुलरली जो हमारे सिटीजन्स, सीनियर सिटीजन्स हैं, वो कोई छूट गए हैं प्रिकॉशन डोज से, तो हमेशा की तरह जैसे हम पहले भी अपील करते थे कि उनका हमें ज्यादा ख्याल करना है. सीनियर सिटीजन्स क्योंकि वल्नरेबल हैं और बीमारी वाले व्यक्ति वल्नरेबल ज्यादा होते हैं, तो ये खासकर उनके लिए अपील है. तिकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हरियाणामध्ये पोहोचली. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून देशाच्या हितासाठी भारत जोडो यात्रा पुढे ढकलण्याची सूचना केली. आरोग्यमंत्र्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सुद्धा पत्र लिहून यात्रा थांबवण्याचं आवाहन केलंय. चीनमध्ये वाढणाऱ्या कोरोनामुळे भारत सरकार अलर्टवर आहे. पत्रात आरोग्यमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांना भारत जोडो यात्रेच्या दरम्यान कोविड प्रोटोकॉलचं तरी पालन करावं असं आवाहन केलंय. तसंच भारत जोडो यात्रेच्या दरम्यान कोविड प्रोटोकॉलचं पालन करणं शक्य नसेल तर देशहिताच्या दृष्टीने यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, असं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सुचवलं आहे. राजस्थान के 3 एमपी ने मुझे पत्र लिखा था कि राजस्थान में भारत जोड़ो यात्रा में गए हुए कई लोगों को कोविड पॉजिटिव पाया गया है.
हिमाचल के सम्मानीय मुख्यमंत्री जी पर भी भारत जोड़ो यात्रा में गए थे, उसके बाद उसमें भी कोविड पॉजिटिव पाया गया। सवाल ये खड़ा होता है, क्या एक परिवार सब प्रोटोकॉल से ऊपर है? ये तो मैं मान सकता हूं कि आज भी गांधी परिवार में कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष को ज़्यादा एक परिवार को मान्यता मिलती है, लेकिन देश का प्रोटोकॉल, कोविड का प्रोटोकॉल तो उनको फॉलो करना पड़ेगा। 140 करोड़ की जो जनसंख्या है उसको जैसे तैसे पहले हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री जी ने समय पर हर तरह की, चाहे ताली बजा के, थाली बजा के, चाहे जनता कर्फ्यू लगा के, लॉकडाउन लगा के, जो उन्होंने इस देश को बचाया है। फिर वापिस ये भारत जोड़ो यात्रा, भारत तो जुड़ा हुआ है, भारत तो तोड़ने का काम इन्होंने किया है। पाकिस्तानी इनके टाइम में बना है, बांग्लादेश इनके टाइम में बना है। भाजपा की सरकार को देश की चिंता होती तो इस तरह का पत्र सतीश पूनिया को भी लिखते, जो जन आक्रोश यात्रा निकाल रहे हैं राजस्थान में। इस तरह का पत्र कर्नाटक भाजपा को भी लिखते, वो अपनी एक यात्रा निकाल रहे हैं। और मास्क कंपलसरी करते हवाई यात्रा में, सार्वजनिक स्थानों पे, वो सब नहीं कर रहे, सिर्फ राहुल गांधी को चिट्ठी लिख रहे हैं। तो मंशा स्पष्ट है, उन्हें देश की चिंता नहीं है, उन्हें भारत जोड़ो यात्रा से जो उत्पन्न स्थिति है उससे चिंता है। गुजरातमध्ये इलेक्शन झालं, खूप मिटिंगी झाल्या, गुजरातमध्ये रॅल्या झाल्या, इलेक्शनच्या दिवशी सुद्धा पदयात्रा झाली। त्यावेळी कोणी सांगितलं नाही की असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं। आणि आता ज्या तऱ्हेने राजेंनी आपल्याला बघितलं असेल की वेग धरलेला आहे, ज्या तऱ्हेने लोकांमध्ये त्याचं चर्चा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना कळायला लागले की महत्त्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी, इन्फ्लेशन, चायना याच्यावरती न बोलता काहीतरी वेगळ्या विषयावरती सामाजिक तेढ निर्माण करायचं, एखादा विषय जसा आता थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली, असे काही विषय निर्माण करायचे आणि त्याच्यावरती चर्चा आयोजित करायची। 8 ते 9ची जी चर्चा असते त्याच्यावरती होते, त्याच्यामध्येच चर्चेमध्ये लोकांना गुंतवलं जातं आणि कुठेतरी मला वाटतं थांबवलं गेलं पाहिजे। ही राहुलजींनी भूमिका समोर आणल्यामुळे कदाचित हे पत्र गेलं असेल। दरम्यान कोरोनाचा प्रोटोकॉल पाळणं अत्यावश्यक असेल आणि इथून पुढच्या काळात सगळ्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारची भावना केंद्रीय स्तरावरून व्यक्त होते। महाराष्ट्रात सुद्धा विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। दरम्यान राज्याच्या विधानसभेत सुद्धा या संदर्भात चर्चा झाली। अजित पवार यांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्या संदर्भात बोलताना महाराष्ट्रात विशेष खबरदारी घेण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारनं जाहीर केला। महाराष्ट्र सरकार कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता। यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येतोय, तसंच तुम्ही सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स तात्काळ गठीत करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। आपण जम्बो सेंटरची पण उभारणी केली, त्यावेळेस अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं। कुठल्याही परिस्थितीत अशा कामाला अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आपण निधी कमी पडून दिला नाही। हा विषय कदाचित फार तातडीचा मला आता वाटतोय, कारण एकदम हे वाढलं तर विमान बंद करावी लागतात। अख्खा देश काही दिवसाच्या करता आपण लॉकडाऊन केलेला होता, याचा विसर कृपा करून सभागृहातल्या कोणत्याही सदस्यांनी विसर पडून देऊ नये आणि सरकारने पण याबद्दलची अतिशय काळजी घ्यावी, अशी माझी आपल्याला विनंती। अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। जरूर या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल आणि आपण माननीय विरोधी पक्षनेते सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा या ठिकाणी तात्काळ आपण गठीत करू, जो बदलत्या परिस्थितीवर नजर ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना करेल आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू। त्यामुळे राज्य सरकार सुद्धा या विषयात गंभीर आहे। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाषण करताना सभागृहात मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा केल्यानं सभागृहात मोठा गदारोळ झाला।
यावरून सत्ताधारी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईला कोंबडी म्हणून छगन भुजबळ यांनी मुंबईचा अपमान केला. त्यांनी हे शब्द मागे घ्यावेत आणि मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यावरून सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. आपण मुंबईमध्ये बांधकाम अमुक तमुक हे वाढवतात. अध्यक्ष महोदय कुठेतरी याच्यात सुद्धा लक्ष द्या. आता या हवा रिफायनरीमध्ये जास्त खर्च खराब होते आहे की बिल्डिंगच्या कामामुळे खराब होते आहे की आणखीन काही काम त्याच्यावर अडचण आहे, त्याच्यावर काही मार्ग काढा ना. अहो मुंबई जे आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं पूर्वी म्हणत असेल. आता पण ते अंडी तर ठीक आहे, अंडी तर खा, परंतु कोंबडीच कापून खाऊ नका, कोणी मरून जाईल ते. जर मुंबईला कोंबडी म्हणत असतील, ह्या मुंबईकरांचा अपमान आहे. अध्यक्ष महोदय, हा मुंबईकरांचा अपमान आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, म्हणजे उत्पन्न देणार. तर मी असं म्हटलं बाबा काय अंडीच फक्त खा, कोंबडीच मारून खाऊ नका, मुंबईला वाचवा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु दुर्दैवाने जे आहे आमच्या एका महिला भगिनी कोंबडी का म्हणाला, कोंबडी काय म्हणा. अरे तुम्ही वाक्प्रचार आहे तो, आणि हा अनेक वेळा पूर्वी वापरलेला आहे, संपादकीयमधून सुद्धा तो लिहिला गेलेला आहे. आणि मी असंच म्हणू की पूर्वी असं म्हणायचं हेही सुद्धा मी म्हणाल. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा वाद नको म्हणून ठीक आहे, मी ते तुम्हाला वाईट वाटतं मी ते शब्द मागे घेतो. तिकडे ड्रग्सच्या विधेयकासंदर्भात लोकसभेत आज सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या संदर्भात काही गोष्टी मांडल्या. त्याच वेळेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा उल्लेख केला. यावेळेला राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत निशाणा साधला. रिया चक्रवर्तीच्या फोनवरती 44 कॉल हे AU या नावानं आलेले होते. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव अशी माहिती बिहार पोलिसांनी दिल्याचं राहुल शेवाळे यांनी सभागृहात म्हटलं. क्या रिया चक्रवर्ती के मोबाइल संचार की जांच की गई और क्या यह सच है कि यह महाराष्ट्र के एक प्रमुख राजनेता के संपर्क में थी और उसकी दोस्ती थी? इसमें AU का नाम आया. रिया चक्रवर्ती को सुशांत के पहले 44 कॉल्स AU के आए. AU का यानी कि लीगल में अनन्या उद्धव बोलते हैं, लेकिन बिहार पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया था आदित्य उद्धव करके, तो आदित्य उद्धव ठाकरे उसका नाम आया था. अध्यक्ष महोदय, AU का विषय बहुत ही गंभीर है. AU जैसा अनन्या उद्धव नहीं है. AU आदित्य उद्धव ठाकरे ऐसा बिहार पुलिस ने कहा है. तो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन अलग है, बिहार पुलिस का अलग है, CBI का. तो लोगों के मन में प्रश्न है, तो इसकी जानकारी लोगों को मिलना चाहिए. तो मैं आदरणीय मंत्री महोदय के माध्यम से जानना चाहता हूं कि क्या दिशा सालियन और सुशांत सिंह के बीच मोबाइल संचार की जांच होनी चाहिए और दिशा सालियन की मौत की परिस्थिति और कारणों की जांच होनी चाहिए. तिकडे सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर असा मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशांमध्ये गैरव्यवहार केल्याचा मनसेचा आरोप आहे. कोरोना काळात शिवभोजन थाळी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर काही ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरानं दिलेल्या पैशात गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप आहे. या सगळ्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मनसेनं लावून धरली. पत्रकार परिषद घेऊन मागेच आम्ही या गोष्टीचे आरोप केले आहेत आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. जसं की इकडे जो QR सिस्टीम उभी केली गेली जेव्हा कोविडचा कार्यकाळ होता आणि नंतर जी बंधनं शिथिल केली त्या काळामध्ये नागरिकांना, भक्तांना दर्शन घेण्यासाठी तासाला फक्त 100 भक्त सोडले जात होते. त्यासाठी त्यांनी जी QR सिस्टीम उभी केली होती, त्यासाठी जी सॅप सिस्टीम आणि कॉम्प्युटर सिस्टीम, जी कॅमेरा सिस्टीम उभी केली होती, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे. कोविड रिलीफ फंडाला देखील पैसे दिले गेले होते, ते सुद्धा अधिकृत नव्हते, अनधिकृतपणे दिले होते. त्याच्यामध्ये अन्य विश्वस्तांची मान्यता किंवा ठराव न करता परस्पर आदेश बांधकारांनी तो 5 कोटीचा चेक दिला होता. त्याच्या अगोदर
शिवसेना पक्षाचा जो मॅनिफेस्टोमध्ये शिवथाळी भोजनाचा जो त्यांचा मुद्दा होता तो पूर्ण करण्यासाठी 5 कोटी दिले होते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या व्यतिरिक्त अन्य अनेक भ्रष्टाचार इथे होत आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार आदेश बांदेकर आणि त्यांचं विश्वस्त मंडळ आहे. दरम्यान याच सगळ्या विषयात आम्ही सिद्धिविनायक मंडळाच्या विश्वस्त मंडळांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ही प्रतिक्रिया जाणून घेताना सिद्धिविनायक मंडळाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. सिद्धिविनायक न्यासाची जी भूमिका आहे किंवा ज्या प्रकारचं काम आहे, आज जे मनसे खोटे आरोप करतात ह्यात कोणतंही तथ्य नाही. आमचे न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकरजी आणि आम्ही सर्वजण लवकरच प्रेस घेऊन जे काय आहे ते आपल्याला सर्वांनाच सांगू. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट केलंय. ग्रामपंचायत निवडणूक तर झाकी आहे, मुंबई अजून बाकी आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा भारतीय जनता पक्षानं जिंकल्या तर सगळ्यात नॅनो जागा शिवसेना उबाठा गटाला मिळाल्या. अहंकाराचा शेवट असाच होणार असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. आता बातमी आहे जळगावच्या उपमहापौरांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची. जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रावण हा श्रीरामापेक्षा श्रेष्ठ होता अशा प्रकारचं वक्तव्य जळगावच्या सभागृहात बोलताना केलं आणि यामुळे भाजपचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. प्रभू श्रीरामांचा अपमान करणाऱ्या उपमहापौरांना व्यासपीठावर बसू देणार नाही अशी भाजपच्या नगरसेवकांनी आग्रही मागणी सुरू केली आणि सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला. जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली, आंदोलन झालं. या गोंधळामुळे महापौर जयश्री महाजन यांनी काही काळासाठी महासभा तहकूब केली. प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा विषय आहे. आमच्याच नाही तर हा अखिल जगताच्या आस्थेचा विषय आहे. प्रभू श्रीराम हे आदर्शाचं प्रतीक मानलं जातं आणि अशा वेळेला उपमहापौरांचं हे वक्तव्य की रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ होता हे अतिशय संताप आणणारं वक्तव्य आहे. त्यामुळे आमची मागणी फक्त एवढीच होती की असं वक्तव्य करणाऱ्या माणसाला उपमहापौर पदाच्या खुर्चीवर आणि डायसवर बसण्याचा अधिकार नाही, तर त्यांनी सभागृहात खाली येऊन सभेच्या कामकाजात भाग घ्यावा. सभागृहात उपस्थित होतात. मी असं कुठेच बोललो नाही, मी रामांचा कुठेच अवमान देखील केला नाही. मी श्रीराम प्रभूंच्या बाबतीमध्ये असं बोललो की रावणाला मारणारे हे श्रीराम प्रभू होते, रावणामध्ये ताकद होती, तरी त्याचा गर्व हरण झाल्यावर रावण हा मृत पावला, हा त्याच्या गर्वामुळे मृत पावला. मी हेच भाष्य त्या ठिकाणी केलं आणि हे मला असं वाटतं काही गैर नाही आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणामध्ये खासदार नवनीत राणा यांना सत्र न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांनी दाखल केलेल्या दोषमुक्तीसाठीचा अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय. राणा यांनी शिवडीच्या कोर्टामध्ये या आदेशाच्या विरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली होती. शिवडीच्या कोर्टानं नवनीत राणा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. त्या प्रकरणी नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली, पण नवनीत राणा यांना न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णासह काही महत्त्वाच्या बातम्या.